नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा अर्ज CSC मधून आपण भरताना ज्यावेळेस त्या शेतकऱ्याचा संपूर्ण अर्ज हा भरतो, अर्ज भरल्याच्या नंतर डिक्लेरेशनवर ज्यावेळेस टिक करतो आणि सबमिट या बटनावर तिथे क्लिक करतो. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास तिथे मेक पेमेंट किंवा पे लेटर असे दोन पर्याय तिथे दिसतात. आपण त्या पॉलिसीचं लगेच पेमेंटसुद्धा करू शकतात आपल्या CSC वॉलेटला पैसे असेल तर, किंवा पे लेटर या बटनावर क्लिक करून आपण त्या पॉलिसीचं 24 तासाच्या आत पेमेंट करू शकतात. 24 तासाच्या आतमध्येच त्या पॉलिसीचं पेमेंट करावे लागते, नाहीतर ती पॉलिसी अनपेड ॲप्लिकेशनमधून चालल्या जाते आणि तो जो काही अर्ज आहे तो अर्ज आपण नव्याने सुद्धा त्यामध्ये भरू शकतात. तर कधी काय होतं की आपल्या CSC वॉलेटला पैसे नसतात आणि आपल्या पॉलिसीचं पेमेंट तिथे होत नाही. तर अशा जे काही पॉलिसी आहे या पॉलिसी अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आपणास पाहायला मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आपले जे काही रिसिप्ट असतील, पॉलिसी असतील, त्यांचे पेमेंट हे कशा पद्धतीनं करायचं, त्याचप्रमाणे अनपेड ॲप्लिकेशनमधील एखादी पॉलिसी जर आपणास डिलीट करायची असेल तर ती कशा पद्धतीनं करायची त्याची थोडक्यात माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर PMFBY पोर्टल आपले CSCचे लॉगिन केल्याच्या नंतर आपणास येथे ॲप्लिकेशन या टॅबवर यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे ॲप्लिकेशन फॉर्मच्या खाली येथे अनपेड ॲप्लिकेशन याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पॉलिसीचं पेमेंट आपणास करायचे आहे तर आपण येथे पाहू शकतात की येथे फार्मर नेमसुद्धा येथे दाखवले जाईल आणि येथे समोर ॲक्शनच्या खाली आपणास येथे व्ह्यू ट्रान्झॅक्शन नावाचं ऑप्शन दिसेल. तर आपणास व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर व्ह्यू ट्रान्झॅक्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे मेक पेमेंट आणि डिलीट पॉलिसी, आपण जर त्या पॉलिसीचं पेमेंट करत असाल तर मेक पेमेंटवर क्लिक करायचे आहे, किंवा आपणास ती पॉलिसी डिलीट करायची असेल तर डिलीटसुद्धा करू शकतात. तर मेक पेमेंट या बटनावर मी इथे क्लिक करतो. मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपणास परत येथे काय करायचे आहे, मेक पेमेंट याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास CSCचे जे काही वॉलेट असेल तर त्या वॉलेटकडे रिडायरेक्ट केले जाईल. तर आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. 48 रुपयाचे कमिशन हे मिळत आहे. तर व्हॅलिडेट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला जो काही वॉलेट पिन असेल तो वॉलेट पिन इथे टाकायचा आहे आणि पे या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर पेमेंट सक्सेस झालेले आहे आणि आपणास एक पॉलिसी ID सुद्धा इथे मिळालेला आहे. तर प्रिंट या बटनावर क्लिक करून आपण तिची रिसिप्ट काढू शकता. तर अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होईल. तर कंट्रोल P दाबल्याच्या नंतर अशा प्रकारची एक पीक विमा पॉलिसीची जी काही रिसिप्ट आहे ही रिसिप्ट आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. तर ही रिसिप्ट आपण त्या शेतकऱ्याला देऊ शकतात, किंवा आपणास येथे एक प्रिंट रिसिप्ट नावाचं एक परत ऑप्शन दिसेल. तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही जी काही रिसिप्ट आहे ही जरशी वेगळ्या स्वरूपात आपणास पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची रिसिप्ट आपणास त्या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारची रिसिप्ट आपणास तिथे पाहायला मिळेल. तर यापैकी कोणतीही रिसिप्ट आपण त्या शेतकऱ्याला देऊ शकता. त्याचप्रमाणे आपणास एखादी पॉलिसी ही डिलीट करायची असेल तर ॲप्लिकेशन फॉर्मच्याच खाली येथे अनपेड ॲप्लिकेशनवर आपणास क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास परत येथे ॲक्शनच्या खाली व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ही पॉलिसी मला डिलीट करायची आहे, तर येथे डिलीट पॉलिसी याच्यावर येथे मी क्लिक करतो. तर वरती एक एरर आपणास पाहायला मिळत आहे. तर मी येथे परत प्रयत्न करून हा पाहतो. व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर येथे क्लिक करतो आणि डिलीट पॉलिसीवर क्लिक करतो. तर पॉलिसी येथे डिलीट होत नाही. तर मी परत प्रयत्न करून पाहतो. तर आपण पाहू शकतात की आपली पॉलिसी येथे डिलीट झालेली आहे. जर पॉलिसी डिलीट होत नसेल तर आपणास वारंवार तिथे प्रयत्न करून पाहायचे आहे. पण येथे पाहू शकतात की अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आपलं आता येथे काही पण राहिलेले नाही. तर अशा प्रकारे आपण अनपेड ॲप्लिकेशनमधील पॉलिसी डिलीट किंवा त्याचे पेमेंट हे करू शकता.